नवी मुंबईच्या ऐरोलीतील थरारक मर्डर मिस्ट्री ही उघड आहे। 11 महिन्यानंतर ही मर्डर मिस्ट्री समोर आलेली आहे। थरारक हत्याकांडाचा अखेर उलगडा झालाय। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे। दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी आहे। या संदर्भात आरोपी यांच्या शेजारी राहणाऱ्या महिला अमृता जयस्वाल यांनी अधिक माहिती दिली आहे। संवाद साधला आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबईतील एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये यादव नगर परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे। त्या महिलेने आपल्या पतीचे 3 तुकडे करून जंगलामध्ये फेकून दिलेले होते। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्याकडे स्थानिक जे या ठिकाणचे रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मैं 12 साल से इधर रहती हूँ और इसका पति 1 साल से नहीं दिख रहा है, लेकिन हम लोग 1 साल के बाद जाने 1 साल के बाद जाने बच्चे लोग से पूछ रहे थे कि बच्चे पापा किधर हैं, तो बोले थे पापा गांव गए। घर बन रहा है, घर बन के 2 महीना हो गया। फिर पूछे कुछ लोग तो बोला था कि नहीं आश्रम गए। आश्रम भी लड़का शायद पता करने गया कि नहीं पता, लेकिन वो भी 4 महीना बीत गया ऐसे पूछते पूछते। 4 महीने के बाद भी जब धीरे धीरे शक बढ़ने लगा तो पता चला कि 1 साल हो गया ऐसे बोलते बोलते, तो पता चला कि अपने पति को घर में ही मारी। तर अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी अशी जी घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। स्वतःच्या प्रियकरासाठी पतीचे 3 तुकडे केलेले आहेत। यापेक्षा देखील डेंजर ही सुनीता निघाल्याचं आता सर्व स्तरातून बोललं जातं। या संदर्भात जे सुनीताची पती होते त्यांचं मर्डर केलेलं आहे आणि त्यांचे तुकडे जे डोंगर भागात टाकलेले आहेत त्याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। मात्र 11 महिने हे उलटून गेल्यामुळे पोलिसांना शोध घेण्यास काही कठीणाई येत आहेत। सध्या या घटनेचा सखोल तपास सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।